धारावीमधील झोपडपट्ट्या संदर्भात आज आपण DRMची भेट घेतली. काय नेमकं प्रकरण, काय मागण्या आहेत? बघा, धारावीच्या बाजूला संजय गांधी नगर आहे, त्याच्या बाजूला समता नगर आहे आणि या संजय गांधीच्या नगर नावाचं जे आहे त्यामध्ये असलेल्या जवळजवळ 200 झोपड्या तोडण्यासाठी त्या दिवशी रेल्वेचे अधिकारी आले होते आणि हे अत्यंत बेकायदेशीर कृत्य होतं. रेल्वेच्या अधिकाऱ्यांचं संपूर्ण जागेची माहिती न घेता, त्या रहिवाशांना पर्यायी जागा न देता अचानकपणे तोडायला आले. आमच्या सगळ्या लोकांनी त्यांना विरोध केला आणि त्या अनुषंगाने आज DRM साहेबांकडे आम्ही भेटायला आलो असताना आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की धारावीमध्ये येणारी रेल्वेची जेवढी जागा आहे, साधारण 47 एकर जमीन जी आहे, ही 47 एकर जमीन धारावी पुनर्वसन प्रकल्पामध्ये महाराष्ट्र सरकारने घेतलेली आहे आणि ती घेत असताना त्याच्या मोबदल्यात जवळजवळ 800 करोड रुपये, बरोबर ना, हे रेल्वेला महाराष्ट्र सरकारने दिलेले आहेत आणि त्यामुळे साहजिकच आहे ती जमीन आता रेल्वेची राहिलेली नाही, ती धारावी पुनर्वसन प्रकल्पाची आहे. धारावी नोटिफाईड एरियाची ती जागा आहे. त्यामुळे त्या लोकांना तुम्हाला ताबडतोब तोडण्याचा कायदेशीर अधिकार नाही आहे. पण तरीसुद्धा प्रवाशांच्या सोयीसुविधेसाठी किंवा सुरक्षिततेसाठी तुम्हाला तेवढी जागा जर खाली करून घ्यायची असेल तर स्टेट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, कलेक्टर मुंबई सिटी आणि डेप्युटी कलेक्टर या सर्वांशी तुम्हाला बोलावं लागेल. धारावी पुनर्वसन ऑथॉरिटी जी आहे त्यांच्याशी तुम्ही चर्चा करा आणि त्या लोकांना त्याच ठिकाणी धारावीमध्येच कायमस्वरूपी त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी धारावीमध्येच असलेल्या ज्या काही PAPच्या ज्या जागा आहेत, मोकळ्या जागा, त्या ठिकाणी त्यांना तात्पुरती सोय करा. पण कोणत्या परिस्थितीमध्ये त्यांना बेवारस करून रस्त्यावर फेकून झोपडपट्टी तोडण्याचं काम तुम्ही जर करत असाल तर ते बेकायदेशीर असेल. ते आम्ही मात्र तुम्हाला करू देणार नाही. किंवा सर्वोच्च न्यायालयाने जे निर्देश दिले त्या निर्देशाची पायमल्ली ते करण्याचा प्रयत्न करतील, हे आम्ही आता ठामपणे त्यांना ठासून सांगितलेलं आहे. प्रथमच आम्ही आमच्या सगळ्याच शिष्टमंडळाने प्रथमच DRMना खूप चांगल्या पद्धतीची माहिती दिलेली आहे की त्यांना माहितीच ते नव्हती. फक्त झोपडपट्टी आहे म्हणून तोडायचं एवढंच त्यांना माहिती होतं. पण त्या झोपडपट्टीचे सर्वेक्षण करणं, पात्रता अपात्रता ठरवणं, त्यांना पर्यायी जागा जिल्हाधिकारी, डेप्युटी जिल्हाधिकारी यांनी दिले की नाही ती पाहणं, हे त्या DRMना काही माहितीच नव्हतं. पण त्या उपरही धारावी नोटिफाईड एरियामध्ये तो संजय गांधींनी समता नगर आलेला आहे आणि तो जो ॲग्रीमेंट झालेला आहे त्या ॲग्रीमेंटवर रेल्वे ऑथॉरिटीच्या अधिकाऱ्यांनी साईन केलेली आहे, त्याचासुद्धा त्यांना पत्ता नव्हता. ते आम्ही सगळे डॉक्युमेंट्स त्यांना दिलेले आहेत. त्याने एक बरं वाटलं की अधिकारी चांगले आहेत. ते म्हणाले ठीक आहे, मला माहिती दिली आहे, मी संबंधितांशी बोलतो आणि एक संयुक्त बैठक लावतील, त्यावेळेलासुद्धा आम्ही उपस्थित राहू असं त्यांना आम्ही सांगितलेलं आहे. बघा, आम्ही कोणत्या परिस्थितीत धारावीच्या रहिवाशांच्या हक्कासाठी मोर्चा काढणार म्हणजे काढणार. पोलिसांनी परवानगी देऊ अथवा न, जगण्याचा आमचा अधिकार आहे, जगविण्याचा कर्तव्य त्यांचं आहे. त्यामुळे धारावी अदानीच्या घशात घालण्यासाठी एका बाजूनं रेल्वे पुढे आली, दुसऱ्या बाजूनं पोलीस पुढे येत असतील, तिसऱ्या बाजूने आणखी कुठली एजन्सी पुढे येत असेल आणि धारावीकरांची जर ससे उलपट होत असेल तर ते सहन केलं जाणार नाही. मोर्चा तर काढला जाणारच आहे, जाहीर मीटिंग तर घेतली जाणारच आहे, लाखोच्या संख्येने धारावीकर रस्त्यावर येणार आहे. पण एक सिद्ध झालं की अदानीला वाचवण्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार, पोलीस डिपार्टमेंटचा कशा पद्धतीने वापर करून घेतात ते आता दिसून आलेलं आहे. धारावीकरांना जागृत करून त्याची जाणीव आम्ही दिली. त्याचाच भाग आहे खरं म्हणजे. ते दुसरी कॉपी आहे का आपल्याकडे? आता तुम्ही दिलात त्या निवेदनाची. नाही, त्याचा तो नकाशा GR कुठे त्यांनाच दिलाय का? नाही, तो GRचा नकाशा. संजय नगर आणि समता नगर जे आहे, रेल्वेच्या जागेवरची वस्ती ही अधिसूचित क्षेत्रातली आणि त्याचा करार जो आहे तो 2022 साली झालेला आहे. रेल्वेचं हायर ऑथॉरिटी आणि धारावी नोटिफाईड एरियाची हायर ऑथॉरिटी दोघांचा करार झालेला आहे, तो सुद्धा त्यांना आम्ही दाखवलेला आहे. तुम्ही रेल्वे विभागीय व्यवस्थापक कार्यालयात आलात,
महाराष्ट्रात मराठी पाट्यांचा मुद्दा मागच्या अनेक दिवसांपासून सुरू आहे, पण अद्यापही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलचं जे डिव्हिजनल रेल्वे मॅनेजरचा कार्यालय आहे तिथे इंग्रजी आणि मराठी हिंदीतच पाटी मराठीत ती पाटी लागलेली नाही. कसं बघतात? नक्कीच आम्ही त्यांच्या गांभीर्याने दखल घेऊ. मी आता GMना आम्ही भेटायला जातोच आहे. त्या ठिकाणी सुद्धा ही गोष्ट त्यांच्या निदर्शनास आणणार. मी यायच्या पूर्वीच आमचे रेल कामगार सेनेचे अध्यक्ष बाबी देव आणि सरचिटणीस संजय जोशी इथे आहेत. त्यांनी माझ्या निदर्शनास ही गोष्ट आणलेली आहे. GMच्या आता निदर्शनास आम्ही आणणार आणि GMने जर तातडीने बदललं नाही तर रेल कामगार सेना तिथे मराठीत बोर्ड लावेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.